विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर आता पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात 23 जून पासून झाली आहे। रामटेक तालुक्यातील मौजा आजनी येथे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने जिल्हा परिषद शाळा परिसर दुमदुमून गेला आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून सरपंच मनोज लिल्हारे, उपसरपंच बिरजलाल उपराडे यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। येथे इयत्ता पहिली ते इयत्ता 8वी पर्यंत या वर्गातील मुलांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करताना सर्व चिमुकल्यांनी हसत खेळत शैक्षणिक वर्षात प्रवेश केलाय। या प्रसंगी मुलांचे स्वागत व मुलांना पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्यांचे किट वाटप करण्यात आले। बोलताना सरपंच मनोज लिल्हारे यांनी सांगितले की आजनी येथील जिल्हा परिषद शाळेची रामटेक तालुक्यातून पहिली आदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे। शाळेत 71 मुले व 89 मुली असे एकूण 160 विद्यार्थी आहेत। या शाळेच्या बांधकामासाठी सर्व शिक्षण अभियानांतर्गत 1,26,00,000 रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आला आहे। या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण होणार आहे। या शाळेत मुख्याध्यापिका चौहान यासह 3 शिक्षक आहेत। शाळेची पटसंख्या पाहता शाळेत आणखी 4 शिक्षकांची मागणी आहे। कदाचित जिल्ह्यातील प्रथमच 2 माळ्याची शोभनीय अशी जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधून तयार झाली आहे। शाळेत कॅमेरे लावणे, सौर ऊर्जा लावणे, कॉम्प्युटर तसेच शाळेचा संपूर्ण परिसरात गट्टू लावणे हे कामे प्रस्तावित आहेत व लवकरच प्रशासनाकडे पाठपुरावा करून हे सुद्धा कामे करण्यात येईल। यावेळी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग आदी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.